श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर लवकरच आपल्याला गुढीपाडवा येत आहे। तर गुढीपाडवा 19 मार्च 2026ला येत आहे। तर बघा यावर्षीचा अमावस्या येत आहे। तर त्या अमावस्याच्या दिवशी आपल्याला गुढीपाडवा साजरी करायची आहे की नाही हेचा बरेच जणांना गोंधळ आहे। तर बघा त्याचा आपल्या दिवशी आपल्याला काय कोणती विधिवत पूजा कशी करायची आहे, कोणते वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहेत आणि गुढी कशी उभारायची आहे, त्याची शास्त्रोक्त पद्धत कशी आहे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर बघा हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा। गुढीपाडवा या दिवशी आपण घराबाहेर विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारतो। गुढी केवळ एक धार्मिक विधी नसून ती समृद्धी, आरोग्य आणि विजयाचे प्रतीक आहे। यंदा जी काही गुढीपाडवा आहे तर ते गुढीचे वस्त्र, पूजेची विधिवत सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि बघा। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। बघा आपल्या गुढी उभारण्याचे जे काही शुभ रंग आहे तर ते आपण शास्त्रीय पद्धतीने बघणार आहोत। बघा शास्त्रात गुढीसाठी विशिष्ट रंगाचे महत्त्व सांगितलेले आहेत। त्यासाठी पहिला आहे केशरी। केशरी रंग हा पावित्र्य, त्याग आणि ऊर्जेचे प्रतीक आहे। त्यामुळे गुढीसाठी हा सर्वात पारंपरिक रंग म्हणजे शुभ रंग मानला जातो। त्यानंतर आपल्याला पिवळा रंग हा रंग जे आहे तर आनंद, समृद्धी आणि ज्ञानाचे प्रतीक आहे। घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी पिवळ्या रंगाचे वस्त्र अति उत्तम आहे। त्यानंतर आहे लाल रंग। लाल रंग हा शक्ती आणि सौभाग्याचे प्रतीक आहे। नवीन कार्याची सुरुवात करताना हा लाल रंग हे अतिशय शुभ मानला जातो। त्यामुळे हा लाल रंग हा तुम्ही गुढीला वस्त्र म्हणून तुम्ही घालू शकता। त्यानंतर हिरवा रंग निसर्ग आणि चैतन्याचा रंग आहे। नवीन पालवी फुटण्याच्या काळात हिरव्या रंगाचे वस्त्र अगदी प्रगतीचे दर्शन घडवते। त्याच्यामुळे आपण हिरवा रंग ही तुम्ही वस्त्र म्हणून गुढीला साडी नेसू शकता। तर बघा आपल्याला रेशमी जर वस्त्र असेल यापैकी कलरमध्ये तर तुम्ही ह्या पण रेशमी वस्त्र तुम्ही सुद्धा परिधान करू शकता, कारण रेशमी वस्त्र हे खरंच सकारात्मक ऊर्जेचं पण प्रतीक म्हटलं जातं। तर त्यानंतर आपल्याला पांढरा आणि काळा कलर आपल्याला अजिबात घालायचा नाही आणि त्या दिवशी आपणही ती साडी परिधान करायची नाही आहे। तर बघा गुढी उभारण्याची विधिवत पद्धत काय आहे तर बघा गुढी उभारताना आपण सूर्योदयानंतर लगेचच उभारायची आहे। बघा जास्त उशीर नाही करायची, जास्तीत जास्त आपण 8:30-9च्या आतच आपण गुढी उभारावी। त्यानंतर आपण बघा यावर्षी तिथीचा अक्षयामुळे म्हणजे तारखेबाबत खूप गोंधळ झालेला आहे। तर त्यांना असं वाटतं की आपण त्या दिवशी अमावस्या आहे, पण अमावस्या लगेच सकाळी संपणार आहे। त्यानंतर आपण गुढी उभारू शकतो म्हणजे सूर्योदयाच्या आधीच आपली जी काही अमावस्या आहे तर ते संपणार आहे। त्यानंतर आपण सूर्योदयानंतर लगेच आपण गुढी उभारू शकतो। बघा चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे क्षय तिथी असली तरी 3.5 मुहूर्तापैकी हे एक असल्यामुळे ह्या दिवसाचे खरंच खूप महत्त्व आहे। तर त्यामुळे आपण यावर्षी गुढीपाडवा जे आहे ते 19 मार्च 2026 गुरुवारी साजरा करणार आहोत। आणि कारण बघा 18 मार्चला म्हणजे फाल्गुन अमावस्या असून तिची समाप्ती 19 मार्चच्या सकाळीच लवकरच होत आहे। त्यामुळे आपण नवीन वर्षाची सुरुवात जे काय आहे तर ते 19 मार्चलाच होणार आहे। त्यामुळे न घाबरता आपण 19 मार्चलाच म्हणजे गुरुवारीच आपण गुढीपाडवा साजरा करणार आहोत। बघा गुढीपाडवा हे खरं तर 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हटलं जातं। तेव्हा चांगला मुहूर्त असतं, तेव्हा आपण खरेदी करू शकतो, इलेक्ट्रिक वस्तू खरेदी करू शकतो, सोनं चांदी सगळं म्हणजे आपण व्यवसायाची सुद्धा सुरुवात आपण गुढीपाडव्यापासून सुरू करू शकतो। आपण प्रत्येक वर्षी आपण छान पारंपरिक पद्धतीने आपण छान गुढीपाडवाही साजरा करतो आणि आपण नवीन वस्तूही घरामध्ये आणतो। त्यामुळे हे शुभ दिवस खरंच खूप चांगला दिवस आहे। त्यामुळे तुम्ही खरेदीही करू शकता। त्या दिवशी आपण पूजन आणि नैवेद्य बघा गुढी उभारल्यानंतर आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा आणि फुले व्हावी, धूप दीप वाळून नमस्कार करायचा आहे। त्या दिवशी नैवेद्य म्हणून आपण श्रीखंड पुरी करतं, कोणी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा आपण तुमच्याकडे जर पुरणपोळीचा नैवेद्य असेल तर तेही दाखवायचं, कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणजे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने नैवेद्य दाखवला जातो। त्या पद्धतीने तुमच्याकडे जी काही परंपरा आहे त्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे। तर आपल्याकडे पुरणपोळी असेल तर त्या दिवशी नक्कीच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे। त्या दिवशी नक्कीच बघा पाडव्याच्या दिवशी कडुलिंबाचे पाने, गूळ, जिरे, ओवा, मीठ एकत्र करून ते सेवन करायचं आहे। तर ते सेवन केल्यामुळे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं आणि रोगप्रतिकारशक्ती ही आपली वाढवण्यासाठी ही खरंच अत्यंत गुणकारी असते। तर त्या दिवशी आपल्याला ते नक्कीच करायचं आहे आणि ते आपल्याला प्रसाद म्हणून ते ग्रहण करायचं आहे। तर बघा गुढी नेहमी आपण एक बांबू घ्यायचा आहे, त्या बांबू स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याला 3 पट्टे ओढायचे आहेत म्हणजे हळदी कुंकाचे पट्टे ओढायचे आहेत। त्यानंतर आपल्याला त्याच्या भोवती आपल्याला जी काही गुढी आहे तर ते खाली
खाली जमिनीवर ठेवायचे नाही, त्याच्यावर आधी पाट ठेवायचे, लाल वस्त्र त्याच्यावर मग गुढी उभी करायची. गुढी उभी करताना छान वस्त्र परिधान करून आपल्याला हार घालायचा आहे, साखरेची गाठी, त्यानंतर कडुनिंबाचं पान आपल्याला लावायचं आहे. त्यानंतर आपल्याला छान गुढीला आपल्याला नमस्कार करायचा आहे, प्रार्थना करायची आहे. आणि आपल्याला गुढी उभारताना आपण जी काही प्रार्थना करतो तर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र असा आहे की ओम ब्रह्मध्वजाय नमः. हे जे मंत्र म्हणायचं आहे, कारण ते बघा आपल्याला जी काही गुढी असते तर ते नवीन वर्षाचा असतो, तर ते यशाचा विजयाचा मानला जातो. त्यामुळे या मंत्रांच्या पठणाने आपल्याला वर्षभर सुख समृद्धी राहते अशी श्रद्धा पण आहे. तर त्यामुळे आपण छान प्रार्थना करायची आहे आणि नवीन वर्षाचं स्वागत नक्कीच करायचं आहे. आणि या नवीन वर्षामध्ये आपण छान प्रार्थनेने आपण सुरुवात करायची आहे आणि आपल्या घरामध्ये खूप छान सुख समृद्धी भरभराटी आरोग्य तुम्हाला सगळ्यांना लाभो हीच प्रार्थना करते. तुम्हाला ही गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण नवीन वर्ष खूप छान जावो, तुमच्या सर्व मनातल्या इच्छा पूर्ण हो हीच प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही दुसऱ्या मैत्रिणींना पण पाठवा. तर चला मग अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.